नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्याबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेश ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारा असून या अन्यायाविरोधात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। ही माहिती मोर्चाचे निमंत्रक चिमण डांगे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली। सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी पहाटे लवकर उठून काम करणाऱ्या 20 कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे। गेल्या काही वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी आणि वेतनासाठी झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कंत्राटदार संस्थेने ही कारवाई केली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक पेट घेणार की शांत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साखर धंद्यात कामगार हा महत्त्वाचा असून कामगारांच्यात स्थिरता येणे गरजेचे आहे, पण सध्या कारखान्यांचे खासगीकरण सुरू आहे, त्यामुळे कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहे। राज्य शासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ग्रामीण भाग बेरोजगार होईल अशी चिंता माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली। राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे। याबाबत सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणीपूर्व शेतकऱ्यांची भूसंपादनास संमतीपत्रे घेण्यात आली आहे। त्यानुसार 21 दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांनी तब्बल 90% जमिनीच्या संपादनासाठी संमती दिली आहे। यापूर्वी कोणत्याही प्रकल्पासाठी अशा पद्धतीने संमती घेऊन संपादन करण्यात आलेले नाही। त्यामुळे विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी भूसंपादनाची संमती घेण्याचा पुणे पॅटर्न या निमित्ताने सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली। ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले। वनस्पती क्षेत्राच्या एन्सायक्लोपीडिया अशी त्यांची ओळख होती। निसर्गाशी एक वरून होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली। मध्यवर्ती पुण्यात बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते। विजेशिवाय आपण राहू शकतो हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले। एमपीएससीची परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या 6 तरुणींमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठं भांडण झालं। चिकन बनवल्यानंतर बेसिन साफ न केल्याच्या वादातून 5 जणींनी आपल्या रूममेटला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। ही घटना सदाशिव पेठेतील एका 1 रूम किचन मध्ये शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिला तसेच काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची प्रकरण उघडकीस आल्यापासून राज्य सरकार पुन्हा कामाला लागलं आहे। आता लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे। महिला व बाल विकास विभागाने या संदर्भातील आदेश गुरुवारी जारी केले आहेत। ग्राम विकास विभागाने आगामी निवडणुकीपासून जिल्हा परिषद सर्कल आरक्षणासाठी नवीन रोटेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात 20 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे। या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी फेटाळून लावल्या व सरकारचा निर्णय अवैध नसल्याचे स्पष्ट केले। आगामी सिंहस्थानसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या 2291 कोटींचा रस्ते आणि पुलांचा आराखडा फुगवल्याचा संशय कुंभमेळा तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। महापालिकेचे दर अन्य राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळ यांच्या दरांची तपासणी करण्याचे निर्देशही महाजन यांनी दिले आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।